सोलापूर म्हटलं की काय आठवतं? झणझणीत चटणी, उन्हाळ्याची तापमान आणि लोकांचं प्रेम. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत अशी एक रेसिपी जी फक्त चवदार नाही तर मनापासून तिखटसुद्धा आहे. हो हो, सोलापूरची खास शेंगदाण्याची झणझणीत चटणी. ही एकदा खाल्ली की भाकरीचं लग्न हिच्याशीच झालं असं वाटतं. चला तर मग अशी काही चटणी करण्यासाठी सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर आपण शेंगदाणे घेऊ 1 कप आणि या शेंगदाण्याला छान नाचवायचं आहे या कढईमध्ये. जोपर्यंत या शेंगदाण्यावरती छान चट्टे पडत नाही आणि शेंगदाणे म्हणत नाही की नको नको झालंय माझं भाजून, तोपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. अहो मजाक करत आहे, शेंगदाणे काय असे म्हणणार आहेत काय? तुम्हाला समजून घ्यायचं आहे की शेंगदाणे आता भाजून झाले आणि बस झालं, आता गॅस बंद करूया. तर तुम्ही पाहू शकता यावरती मस्त असे चट्टे आलेले आहे. या स्टेपपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाण्याला आपण चांगलंच नाचवून घेतलं बाई. आता आपण हे कढईमधले शेंगदाणे ताटात काढूया आणि हे शेंगदाण्याचा राग कमी करूया, म्हणजे गार करून घ्यायचे आहे पूर्णपणे शेंगदाणे. शेंगदाणे भाजून झाले, गारसुद्धा करून झालेले आहे. यावरची आता साल काढून घ्यायची आहे. तुम्ही या पद्धतीने घासले हातावरती तर सहज साल निघून जाते. काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. अशा पद्धतीने सगळी साल काढून घेते आणि हे जे साल काढलेली आहे बाहेरसुद्धा काढावी लागेल ना, या प्रकारे छान झटकून घ्यायची आहे आणि फुकून मस्त साल बाहेर काढून घ्यायची आहे. पूर्ण शेंगदाण्यावरची साल अशाच पद्धतीने आपण काढून घेऊया आणि स्वच्छ करून घेऊया शेंगदाण्याला. शेंगदाणे ओरडो किंवा काहीही म्हणो, पण आता या शेंगदाण्याला आपल्याला ठेचायचं आहे चांगलं. तर त्यासाठी आपण स्वच्छता करून घेतली आहे शेंगदाणे आणि ठेचण्यासाठी खलबत्तासुद्धा हवा आहेत ना, आणि खलबत्तासुद्धा कोरडा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे, पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे. आता शेंगदाण्याला छान यामध्ये कुटून घेऊया. तर आता शेंगदाणे यामध्ये टाकून घ्यायचे आहे आवश्यकतेप्रमाणे. मी आधी तुम्हाला खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याला कुटून दाखवते, नंतर मी मिक्सरवरती सुद्धा करून दाखवणार आहे. तर त्यासाठी ना शेंगदाणे आपण यावरती टाकून घेतले मूठ भरून. नंतर 1 चम्मच जिरं टाकून घेतलं आहे. आता यामध्ये जाणार आहे चटणीचा हिरो, ते म्हणजे लसूण. लसूण या चटणीत गेला की घरभर पूर्ण सुगंध दरवळतो. आता आलं आहे सगळ्यात महत्त्वाचं काम, म्हणजे यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे. तर हे काश्मीरी मिरची पावडर आहे. आपण हे अर्धा चम्मच टाकणार आहोत आणि लाल मिरची टाकणार आहोत अर्धा चम्मच, म्हणजे 1 चम्मच आपण टोटल मिरची पावडर टाकला आहे. कंजूसी करायची नाही मिरची पावडर टाकण्यामध्ये, कारण आपली हे सोलापूरची जी चटणी आहे छान झणझणीत आणि जिभेला पाणी मागणारी असते. आता काय, आता सगळे टाकून झालं आहे. आता या सगळ्यांना मस्त ठेचून घ्यायचं आहे. सगळ्यांचा राग काढायचा. तुम्हाला ज्यांचा राग येऊ नसेल त्या सगळ्यांचा राग या चटणीवरती काढून घ्या, या शेंगदाण्यावरती, या सामग्रीवरती काढून घ्या. मस्त दणदणीत ठोकून घ्यायचं आहे. भरपूर ठिकाणी आपण ज्या ठिकाणी राग काढायचा नाही त्या ठिकाणी काढतो. या ठिकाणी राग काढून पहा, अशा पद्धतीची चटणी होऊन तयार होते. पाहू शकता ना तुम्ही, तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल. मस्त झणझणीत रेडी झालेली आहे. आपण खलबत्त्यामधली तर चटणी बघितली आहे, आता मिक्सरमधली बघूया. त्याला थोडं चक्करसुद्धा आणायचं आहे ना या शेंगदाण्याला, म्हणून आता मिक्सरवरची बघूया. तर त्यासाठी आपण पूर्ण जेवढे होते तेवढे शेंगदाणे टाकून घेतले. 1 चमचा जिरं टाकलं आहे. चवीनुसार मीठ त्यामध्ये टाकायचं राहिलं, चवीनुसार मीठ तर त्यामध्ये पण टाकून घ्या. नंतर आपली तेच मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा साधा मिरची पावडर, कारण शेंगदाणे जास्त असल्याने मिरची पावडरसुद्धा आपल्याला इथे वाढवायचं आहे. कमीसुद्धा टाकू शकता, पण जे सोलापुरी चटणी असते ते छान झणझणीत असते म्हणून जास्तच टाकायचं आहे. आणि यामध्ये आता हिरो तुम्हाला तर माहीतच आहे लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूणसुद्धा भरपूर टाकलं आहे मी आणि मस्त मिक्सरवरती वाटून घेतलं आहे. आणि इथे मस्त झणझणीत मोकळी चटणी रेडी आहे. भरपूर जणांची चटणी ही जी आहे मोकळी होत नाही, चिकट होऊन तयार होते किंवा गोडे तयार होते, पण असं काही झालेलं नाही आहे. मस्त मोकळी सुटसुटीत रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. ही चटणी फक्त भाकरीवर नाही लागते, ती लागते आठवणीवर, भावनावर आणि प्रेमावर सुद्धा. सोलापूरची अस्सल चव जी एकदा लागली की विसरता येत नाही. तर हे रेसिपीने तुम्हाला चविष्ट मजा दिली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ही चटणी इतकं प्रेम वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशा चमचमीत झणझणीत रेसिपी घेऊन. थँक्यू.